विधानांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात 2.5 वर्षापूर्वी एकाच वेळी धर्मवीर आनंदीके कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन झाले. ठाणे महापालिका, जितो एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या दोन्ही प्रकल्पाच्या कामाचा वेग मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील कर्करोग रुग्णांसाठी रुग्णालय गरजेचे असतानाही रुग्णालयाऐवजी मंदिराचे काम आधी पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मंदिराला गती, रुग्णालयाला प्रतीक्षा अशी चर्चा ठाण्यात रंगू लागली. ठाणे शहरातील कर्करोगांच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागते. प्रवासादरम्यान त्यांचे प्रचंड हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड ठाणे महापालिकेला टाउन सेंटर या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला होता. या भूखंडावर हे रुग्णालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला. रुग्णांना किफायतशीर दरात रुग्णसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपाठोपाठ राज्य शासनाने मंजुरी दिली होती. यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. ठाणे महापालिका, जितो एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत असून तसा त्यांच्यात करारी झाला होता. याच दरम्यान रुग्णालयाच्या आवारात त्रिमंदिर उभारणीचा निर्णयही घेण्यात आला होता. 2.5 वर्षापूर्वी एकाच वेळी धर्मवीर आनंदीके कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान दोन्ही प्रकल्पाच्या कामासाठी कालावधी ठरवून देण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. याचे वक्तव्य, दोन्ही प्रकल्पाच्या कामासाठी कालावधी ठरवून देण्यात आलेला नसला तरी शहरातील कर्करोग रुग्णांची गरज ओळखून पहिले रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु नेमके उलटे झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील कर्करोग रुग्णांसाठी रुग्णालय गरजेचे असतानाही रुग्णालयाऐवजी मंदिराचे काम आधी पूर्ण करून प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. रुग्णालय इमारत उभारण्याचे काम अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन टीकेचे धनी ठरण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्यासह सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. विदीप जाधव हे ठाण्याच्या विटावा भागात राहत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरले. ही बातमी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते बारामतीला रवाना झाले. राज्यामध्ये पंचायत समित्या आणि राज्य परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी काल सकाळी बारामतीसाठी त्यांची प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते आणि या 6 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या विमानात अजित पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव, सुमित कपूर, संभवी पाठक, पिंकी माळी हे प्रवास करत होते. विदीप जाधव हे ठाणे शहरातील विटावा येथील सूर्यनगर परिसरातील साई कृष्णा विहार इमारतीच्या बी विंगमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 13 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. मागील वर्षभरापासून आम्ही या इमारतीत एकत्र राहत आहोत. पिंकी आणि तिच्या नवऱ्याचा स्वभाव इतका प्रेमळ होता की अनोळखी कधी वाटलेच नाही. पिंकीचे सर्वांचेच आपलेपणाचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे तिच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचे कळव्यातील शेजाऱ्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पिंकी माळी हिचा देखील मृत्यू झाला आहे. तिने आणि तिच्या पतीने काही वर्षापूर्वीच कळव्यात घर घेतले होते. या घरात तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव पुन्हा मुंबईत नेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार बारामती येथे विमानाने जाणार होते. या विमानात
फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिची नियुक्ती झाली होती. विमानाने उड्डाण घेतले आणि बारामती दृष्टिक्षेपात आली. त्याचवेळी अचानक विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान कोसळू लागले. या अपघातात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. पिंकी माळी यांचा 2 ते 2.5 वर्षापूर्वी सोमविकार सैनी यांच्याशी विवाह झाला होता. 1.5 वर्षापूर्वी पिंकी आणि तिच्या पतीने कळवा येथील रिव्हिरिया सोसायटीमध्ये घर घेतले होते. ती पतीसह गेले 1 वर्षापासून कळव्यात राहत होती. त्यामुळे तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तिच्या कळव्यातील घरी आणले होते. यावेळी तिच्या शेजाऱ्यांनी तसे इमारतीतील रहिवाशांनी घराजवळ गर्दी केली होती. अनेकांसोबत पिंकीच्या अवघ्या काळातच चांगले नाते निर्माण झाले होते. त्यामुळे पिंकीचे पार्थिव बघून त्यांना अश्रू अनावर झाले. पिंकीचा प्रेमळ स्वभाव होता. आम्ही 5 ते 6 महिन्यापासून एकमेकांचे शेजारी आहोत. पण पिंकी आणि तिच्या नवऱ्याच्या वागण्यातून कधी असं जाणवलं नाही की ही ओळख नवीन आहे. सर्वांशी आपलेपणाने दोघेही बोलत होते. पिंकी सगळ्यांशी विचारपूस करत कोणत्या नेत्यासोबत दौऱ्याला जाणार आहे याची अपडेट ती आम्हाला देत असे. तिच्या नवऱ्याने नुकतेच घराच्या फर्निचरचे काम करायला घेतले होते. सर्व गोष्टी तो तिच्या आवडीने करत होता. काही दिवसातच तो सत्यनारायणाची पूजा देखील घालणार होता. हे पिंकीचे वय जाण्याचे नव्हते. खूप दुःख होत आहे. आम्हाला हसती खेळती मुलगी आज महाराष्ट्राला सोडून गेले, अशा भावना पिंकी माळीचे कळव्यातील शेजाऱ्यांनी व्यक्त केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा खाडी किनाऱ्यानजीकच्या साकेत येथील मोकळ्या जागेत ठाण्याच्या माजी जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या संकल्पनेतून जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या वर्षी हाती घेण्यात आला. 2018ला पूर्णत्वास हा प्रकल्प आला होता. मुंबईतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या धर्तीवर 2.5 कोटी रुपये खर्च करून ठाण्यातील कळवा खाडी किनाऱ्यानजीक साकेत भागात उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाची निर्मिती झाली. सामाजिक वनीकरण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रितपणे हे काम पूर्णत्वास नेले होते. खाडी किनाऱ्यासाठी जैवविविधता राखण्यासाठी येथील 5.26 हेक्टर भागात या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. तसेच फुलपाखरू उद्यान, निवडुंग उद्यान, औषधी वनस्पतीची बाग, रोज गार्डन, कारंजे, रॉक गार्डन, वनस्पती रोपवाटिका, प्रदर्शन केंद्र, पार्किंग, स्वच्छतागृह, प्रशासनासाठी इमारत अशी विविध उपयुक्त माहिती प्रदान करणारी संसाधने या ठिकाणी उभारण्यात आली होती. त्यासोबतच विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असे निसर्ग माहिती केंद्रही उभारण्यात आले होते. तसेच सामाजिक वन विभागाच्या अखत्यारीतील रोपवाटिका, निसर्ग उद्यान, रोज गार्डन तसेच बांबू प्रकल्प येथील मूलभूत सोयीसुविधा तयार करण्यात आल्या होत्या. तर कळवा वादी परिसरातील नागरिक फेरफटका मारण्यासाठी या उद्यानाचा वापर करत होते. मात्र या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती अभावी सदर उद्याने भकास झाले असून त्या उद्यानात बसवण्यात आलेली विविध खेळणी, स्वच्छतागृह याची दुरावस्था झाली असून बाजूला झालेल्या अनधिकृत झोपडपट्टीमुळे या उद्यानाची दुरावस्था झाली. रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करत आहेत. तरी प्रशासनाने या उद्यानाच्या देखभाली दुरुस्तीकडे
लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिक करतायत. ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आले. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शृंखलेतील कवी संमेलन 27 जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमात उपायुक्त उमेश बिरारी, प्राध्यापक, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.